जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. मोबाईल शिस्तीत बंधन घ्यायचं. कवच घेताना हात डोक्यावरून उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे. आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्यावरती देऊया. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्यावरती देऊया. बघायचंय श्रीमातांच्याकडे. संपूर्ण समर्पण करायचं. आपण कुठलाही विचार डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. श्रीमातांना बघत बघत आपले डोळे बंद करूया. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्यावरती ठेवूया. आपल्या चित्ताची एकाग्रता हाताच्या बोटांच्या वरती. लक्ष व्हायब्रेशन्स कडे. आपल्या दोन्ही हाताच्या बोटातून जे चैतन्य येते ते आपण खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा. खेचून घेतलेलं चैतन्य मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घ्यायचं एकसारखं. त्यानंतर आपला डावा हात उजव्या बाजूला लिव्हर वरती ठेवायचा. आपला डावा हात उजव्या बाजूला लिव्हर वरती, नाभी चक्रावर. उजव्या हातातून चैतन्य घ्यायचं आहे. डाव्या हाताद्वारे लिव्हरला आपण व्हायब्रेशन्स द्यायचे आहेत. ध्यान करत असताना आपलं लिव्हर पूर्णपणे स्वच्छ असणं, शुद्ध असणं आणि त्याचं फंक्शन व्यवस्थित असणं अत्यंत गरजेचं आहे. लिव्हरचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला पित्ताचा त्रास होतो, उष्णतेचा त्रास होतो आणि त्यामुळे परिणामस्वरूप
आपलं ध्यान होत नाही, चित्त एकाग्र राहत नाही, विचलित होतं. म्हणून आपलं लिव्हर आपण व्यवस्थित ठेवायचं. जे काय बाहेरचं आहे किंवा वाईट खाणं आहे ते आपण खायचं नाही. व्हायब्रेट करून खाणं खायचं. कधी पण व्हायब्रेटेड पाणी प्यायचं. चैतन्ययुक्त खाणं जर आपण खाल्लो तर लिव्हर व्यवस्थित राहतं आपलं. उजव्या हाताच्या बोटातून आपण चैतन्य घ्यायचं आहे, डाव्या हाताद्वारे आपल्या लिव्हरला द्यायचे आहे. अशी शुद्ध इच्छा करायची. श्री माताजी, आपण साक्षात श्री हिमालय देवता आहात. श्री माताजी, आपण साक्षात श्री चंद्रमा आहात. जे लिव्हर थंड करण्यासाठी आपण हे मंत्र म्हणू शकतो. श्री माताजी, आपण साक्षात श्री कैलास स्वामिनी आहात. लिव्हरवरती जसं आपण कार्य करू तसं सहस्त्रारमध्ये पण व्हायब्रेशन्स आपल्याला जास्त येत असल्याचं जाणवेल. लिव्हर फार महत्वाचं आहे. सहयोगाच्या दृष्टीनं, ध्यानाच्या दृष्टीनं लिव्हरवरती आपण कायम कार्य करायचं. काही वेळेला बर्फानं पण शेकलं जातं, परंतु बर्फापेक्षा देखील चैतन्यानं लिव्हर लवकर स्थिर होतं, शांत होतं. त्याचं फंक्शन व्यवस्थित चालू राहतं. म्हणून चैतन्य देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण. आपल्यातील पित्त विकार, उष्णतेचा विकार, या लिव्हरचं जे आपण चैतन्य देतो त्याने ठीक होतं लवकर. आणि आपलं खानपिन व्यवस्थित ठेवायचं. जशी आपली प्रकृती असेल त्याप्रमाणे आपलं खाणं असलं पाहिजे. पित्त प्रकृती, उष्णतेचा त्रास असेल तर तेलकट, तिखट, आंबट, तळलेलं आपण काही खायचं नाही. पाण्याचं प्रमाण वाढवायचं. साधं खाणं खायचं. भाजी, भाकरी, पालेभाज्या, फळं याच्यावरती जास्त जोर द्यायचा. त्याच्यामुळे आपलं लिव्हर व्यवस्थित राहतं. पचनाची समस्या दूर होते. अपचन याच्यामुळे होतं. लिव्हर ठीक राहण्यासाठी लिव्ह 52च्या गोळ्या आपण घेतल्या तरी पण चालतं. त्यानंतर आपला डावा हात श्रीमातांच्याकडे, उजवा हात हृदयावरती ठेवायचा. डावा हात श्रीमातांच्याकडे, उजवा हात हृदयावरती. तर ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय हृदयामध्ये, आपल्या आत्म्याकडे लक्ष द्यायचं. इथं म्हणूया, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. लक्ष आत्म्याकडे द्यायचं.
मी हे मन बुद्धी शरीर अहंकार काही नसून शुद्ध आत्मा आहे. डाव्या हातातून चैतन्य घ्यायचं आहे आपण आणि आपल्या हृदयाला द्यायचे आहेत आणि हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष केंद्रित करायचं. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. लक्ष पूर्णपणे आत्म्याकडे. कुठली अटॅचमेंट आपण ठेवायची नाही. सगळे विचार काढून टाकायचे. डिटॅच व्हायचं सर्वांच्या पासून. कारण आत्मा हा कशाला लिप्त होत नाही. अलिप्तता. ज्या ठिकाणी आपल्या परमात्म्याचं प्रतिबिंब पडणार आहे, तो जे हृदय आहे ते पूर्ण स्वच्छ ठेवायचं आपल्याला. संपूर्ण समर्पण भावना ठेवायची हृदयापासून. काही ठेवायचं नाही हृदयामध्ये. हृदय स्वच्छ असेल, त्यांची सर्व चक्र देखील स्वच्छ राहतात. म्हणून हृदय कायम स्वच्छ ठेवायचं. पूर्णपणे डिटॅचमेंट. कुठलाही विचार नाही. शिवतत्व, आत्मतत्व. हृदय स्वच्छ झाले की व्हायब्रेशन जास्त जोरात व्हायला लागतात. हृदयामध्ये सर्व सामावून घेता आलं पाहिजे आपल्याला. सर्वांना सामावून घेता यावं लागतं. पुढं हृदय आपलं विशाल झालं पाहिजे. संकुचित नाही, विशाल. सागरासारखं विशाल. म्हणून हृदयाला फार महत्व आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या तळवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवायची. हात दाबून शिस्तीत फिरवायचं. हात स्थिर ठेवायचा. खालची चमडी फिरवायची. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन म्हणायचंय, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्ती. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजमान व्हा. देवीला आवाहन करतोय आपण. त्यानंतर आपला हात किंचित वरती उचलायचा. 7-8 इंच वर. असा वर खाली मागे पुढे गोल फिरून बघायचं. टाळूतून आपल्याला जाणीव होते का? आपल्या टाळूतून थंड अशा चैतन्य लहरी बाहेर पडतात का बघायच्या. आणि हात शिस्तीत खाली घ्यायचा. बघायचं आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का. सर्वजण एकाच पातळीवरती यावेत यासाठी हा प्रोटोकॉल आहे. कोणी एकट्याने वर जायचं म्हटलं तर ते शक्य नाही. सामूहिकतेमध्ये सर्वांनीच वरती यायचं आहे.
म्हणजे सर्वांनाच फायदा होईल, सर्वांचं आरोग्य चांगलं राहील. म्हणून आपण कायम स्वच्छ राहायचंय. दुसऱ्या साधकासाठी स्वतः स्वच्छ राहायचंय. आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का बघायची. सहज मध्ये. 1 मिनिटभर आपण शस्त्राच्या वरती राहायचं. परिपूर्ण जाणीव झाली पाहिजे शस्त्राच्यावर. फार महत्वाचं आहे. आपली कुंडलिनी शस्त्रार पार करून वर आली पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर वरून थोडस खाली यायचंय. पुन्हा ब्रह्मरंध्रामध्ये शिस्तीत यायचं. ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवतानी लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे आपल्या कुंडलिनीची जाडी किती झाली हे कळतं आपल्याला. म्हणजे जाणीव किती होते. सहज मध्ये शस्त्राच्या वरती राहण्यासाठी कुंडलिनीची जाडी वाढणं आवश्यक आहे. म्हणजे शस्त्राचा व्यास वाढतो, जाणीव जास्तीत जास्त होते. सहस्त्राच्या पाकळ्या भरपूर प्रमाणात उमलतात, जाणवतं ते. म्हणून सहस्त्रदल कमल म्हटले त्याला. पाकळ्या उमलतात. कुंडलिनीचे किती धागे वर आले याच्यावरून समजतं. जसं कुंडलिनीला 108 धागे असतात. सुरुवातीला एखाद दुसरा धागा वर येतो, पण बाकीचे जे धागे आहेत ते आपल्या ध्यानानं आपण वर आणायचे असतात. मग हे कळतं कधी? ज्या वेळेला आपण शस्त्राच्या वर ध्यान करतो. जशी आपली प्रगती होत जाते तस तसं आपल्याला कुंडलिनीचे किती धागे वर आले ते कळायला चालू होतं. त्याची जाडी उंची समजायला सुरुवात होते. सहस्त्रार मधून खाली आज्ञाचक्रात यायचंय. बरोबर सहस्त्रारच्या खाली टाळूच्या वर आपले जे टाळ आहे पडजीव त्याच्यावर आज्ञाचक्र आहे. वरून खाली लक्ष आज्ञाचक्रामध्ये येतोय आपण. आज्ञाचक्रातून आपण विशुद्धीमध्ये यायचं. ही चक्र प्लावित होणं, स्वच्छ होणं आणि त्या चक्रावरील देवता जागृत होणं हे महत्वाचं आहे. आणि ही रोजच्या रोज क्रिया आपल्याला केली पाहिजे. श्रीमातांच्या समोर बसून. आपण निरोगी व्हायचं असेल तर आपण ही सर्व चक्र व्यवस्थित ठेवायची. फक्त चित्त द्यायचं, आपोआप जाणवायला चालू होईल. वरून खाली लक्ष आपण विशुद्धीपर्यंत आलोय. विशुद्धीतून आपण अनाहत मध्ये यायचं आहे. वरून खाली लक्ष अनाहत पर्यंत. अनाहत मधून आपण नाभीपर्यंत यायचं आहे. पण लक्ष वरून खाली नाभी. म्हणजे व्हायब्रेशन्स वरून शस्त्रार मधून खाली येत आहेत आणि त्या चैतन्यानं आपली सर्व चक्र प्लावित करतोय आपण. ते चैतन्य त्या देवी देवतांना देतोय. म्हणजे श्री माताजी शक्ती स्वरूप आहेत सर्व देवी देवतांच्यात. आणि ती शक्ती प्रत्येक देवी देवतांना दिली जाते चैतन्याच्या रूपात. नाभीतून स्वादिष्ठान मध्ये यायचं. वरून खाली लक्ष स्वादिष्ठान.
सर्व चक्रांच्या वरती देवता जागृत झाल्या पाहिजे, त्यासाठी हे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. स्वाधिष्ठान मधून मूलाधार शक्ती केंद्र, वरून खाली लक्ष मूलाधार पर्यंत द्यायचं आहे. पूर्ण जाणीव मध्य नाडीतली, ब्रह्मनाडी म्हणतो त्याला, तिची जाणीव होते आपल्याला. पूर्ण थंडगार होते, संपूर्ण चक्रांची पण जाणीव होते. आता आपलं लक्ष थोडा वेळ मूलाधार शक्ती केंद्रावरती द्यायचं. पाठीचा शेवटचा मणका, जिथं गणेश तत्व आहे, आणि त्या गणेश तत्वावरती लक्ष केंद्रित करायचं पूर्णपणे एकाग्रतेनं. त्या मूलाधार शक्ती केंद्रावरती चित्तानं स्वस्तिक काढायचं. 4 काटे, कार्बन आयटम आहे तो. 4 काटे, 4 व्हॅलन्सीज, म्हणजे त्याची जाणीव आणखी वाढेल आपल्याला. श्रीमाताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून श्री गणेश स्वरूपात आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती या. गणेश चक्र आपण फिरवायचं आहे, ते गोल, त्याची जाणीव आणखी वाढते. पूर्ण जाणीव घ्यायची. श्री गणेश तत्व जागृत व्हावं म्हणून आपण श्रीमातांना हृदयापासून प्रार्थना करतोय, त्यांची स्तुती करतोय. श्री गणेशजी, कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती आला असाल, जागृत झाला असाल, तर परम चैतन्याद्वारे आम्हाला त्याची जाणीव करून द्या. लक्ष बोटावरती ठेवला तरी चालेल. त्यांची शक्ती किंवा ते उपस्थित असल्याची जाणीव परम चैतन्याद्वारे कळतं आपल्याला, व्हायब्रेशन्सद्वारे. म्हणून हाताच्या बोटावरती पण लक्ष ठेवायचं. प्रत्येक देवी देवतांच्या व्हायब्रेशन्स वेगवेगळ्या कशा आहेत हे ओळखायचं असेल तर आता गणेश जागृत झालेत, त्यांच्या व्हायब्रेशन्स हाताच्या बोटातून येत आहेत, त्या लक्षात ठेवायच्या. आपण वेगळ्या प्रकारच्या व्हायब्रेशन्स आहेत, लक्षात ठेवायचं. जसं पाणीच आहे, परंतु पाण्याला उकळल्यानंतर कशा गार, गरम, कोमट, ते कसं जाणवतं, त्याची फ्रिक्वेन्सी, ते लक्षात ठेवायचं. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला अबोधिता द्या, पवित्रता द्या, सुज्ञता द्या. श्री गणेशांच्याकडनं आपण हेच मागायचं आहे. श्री गणेशजी, कृपा करून आमचे निगेटिव्हिटी पासून संरक्षण करा. सर्व व्हायरल नकारात्मकतेपासून आमचे रक्षण करा. श्री गणेशजी, आपणच आमचे वडील बंधू आहात. कृपा करून आम्हाला सहजयोगाचे परिपूर्ण ज्ञान घेण्याची शक्ती द्या. लक्ष पूर्णपणे मूलाधार शक्ती केंद्रावर. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला परम चैतन्याद्वारे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्या. लगेच ती जाणीव आपल्याला होते. ते चक्र पण तिकडे फिरत असतात आणि व्हायब्रेशन्स पण आपल्याला यायला चालू होतात. हे फक्त सहजयोग्यांच्या बाबतीतच घडू शकतात. ज्या देवतेला आपण प्रार्थना करू ती देवता आपल्या समोर उपस्थित राहते. हे फक्त
श्री मातांच्या कृपेमुळेच घटित होऊ शकतं. फक्त आपलं लक्ष त्या चक्रावरती आणि चैतन्यावरती पाहिजे, एकाग्रता पाहिजे. खरोखरच ते उपस्थित झाले ते व्हायब्रेशन्सद्वारे समजण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. लक्ष पूर्णपणे मूलाधार मध्ये देतोय आपण. श्री गणेशांची आपण स्तुती करतोय. श्री गणेशजी, आपण साक्षात श्री सुगंध प्रिय आहात. श्री गणेशांना सुगंध फार आवडतो. या जे काय सुगंध या संपूर्ण पृथ्वीवरती आहे ते सुगंध पृथ्वी तत्वातून वर आलेला आहे. जे काय सुगंध तयार झालेले आहेत ते, म्हणून गणेश म्हणजे सुगंधच. म्हणून गणेश तत्व जागृत झालं तर सुगंध आपल्याला जाणवलाच पाहिजे. त्यांची उपस्थिती आपल्याला सुगंधाद्वारे पण कळतं, हे महत्वाचं आहे. आता त्यांच्या व्हायब्रेशन्स आपण कायम लक्षात ठेवायच्या कशा प्रकारचे अजूनही जाणवतं आपल्याला ते. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला सहज योगाचे परिपूर्ण ज्ञान घेण्याची शक्ती द्या. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला शक्तिशाली बनवा आपल्यासारखे. श्री गणेश सर्वांचे महागुरु आहेत, परमशक्तिशाली आहेत. ते एकनिष्ठ आहेत. आपल्या आईच्या बाबतीत ते अगदी एकनिष्ठ आहेत. तशी निष्ठा आम्हाला द्या. श्री मातांच्या विषयी पूर्णपणे निष्ठा द्या. तोपर्यंत आपली प्रगती होत नाही, जोपर्यंत आपल्यातील गणेश तत्व भक्कम होत नाही, श्री गणेश जागृत होणार नाही, तोपर्यंत आपण पक्के सजोगी होऊ शकत नाही. म्हणून गणेश तत्व जागृत होणं आणि सतत जागृत राहणं, ते ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. पूर्ण लक्ष आपण गणेश तत्वावरती देतोय, त्याची जाणीव घेतोय. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला एकाग्रता द्या. कृपा करून आम्हाला पारदर्शक सहयोगी बनवा. श्री गणेशांची जाणीव आपल्याला भरपूर होईल, परंतु त्यांच्या भक्तीतून आणि श्री मातांच्यावर असलेल्या निष्ठामुळे आपल्याला त्यांची जाणीव होईल. तशी निष्ठा आपल्यात यावी. आणि एक जबाबदारी, आपण एक जबाबदार सहयोगी म्हणून कार्यरत व्हावं, म्हणून श्री मातांना पण प्रार्थना करायची. श्री गणेशांच्यावर जी जबाबदारी टाकली जाते ते अगदी निशंकपणे पार पाडतात, निर्विघ्नपणे पार पाडतात. तशी जबाबदारी ज्यावेळी श्री माताजी आपल्यावरती देत आहेत, तशी जबाबदारी आपण अगदी पूर्ण भक्तीनं आणि पूर्ण जबाबदारीनं पार पाडायची. हीच गणेश तत्व जागृत झाल्याचं लक्षण. पहिलं की निष्ठा, जे श्री माताजी सांगतायत ते आपण परिपूर्ण ग्रहण करू ज्ञान आणि त्याप्रमाणे कार्य करू. हीच ती ओळख गणेश तत्व जागृत झाल्याची. आता मूलाधार मधून आपण हळूहळू वरती यायचंय स्वाधिष्ठान मध्ये. शिस्तीत यायचं. स्वाधिष्ठान मधून हळूहळू नाभी चक्रामध्ये यायचं. लक्ष्मी नारायण. आता आपण श्री गणेशांच्या व्हायब्रेशन्स बघितल्या, आता लक्ष्मी तत्वातल्या व्हायब्रेशन्स बघायच्या. म्हणजे आपल्या लक्षात येईल की प्रत्येक देवी देवतांच्या व्हायब्रेशन्स वेगळ्या कशा आहेत हे लक्षात येतील आपल्या. श्री माताजी, आपण साक्षात श्री लक्ष्मी नारायण आहात. श्री माताजी,
श्री लक्ष्मी स्वरूपात आमच्या नाभी चक्रामध्ये जागृत व्हा. श्री माताजी, आमच्या लक्ष्मी तत्वामध्ये आम्हाला जाणीव करून द्या. लक्ष्मी तत्वाची जाणीव करून द्या. श्री लक्ष्मी माता, आमच्या नाभी चक्रामध्ये आपण जर जागृत झाला असाल तर परम चैतन्याद्वारे, सुगंधाद्वारे त्याची जाणीव करून द्या. आता लक्ष्मीच्या व्हायब्रेशन्स आपण हाताच्या बोटावरून समजू शकतो. सुगंधाद्वारे पण त्यांची जाणीव होते. कशा प्रकारे? लक्ष्मीला कुंकू लागतं, तर लक्ष्मी तत्व जर जागृत झाला असेल तर कुंकुवाचा सुगंध आपल्याला जाणवेल. ही लक्ष्मी तत्व जागृत झाल्याचं प्रतीक आहे. किंवा आतून नाभीला धडक बसल्यासारखी जाणीव होते. हलते नाभी चक्र धडकल्यासारखं. जी धडधड हृदयामध्ये होते ती नाभीमध्ये होते. त्यावेळी कळतं की हे लक्ष्मी तत्व जागृत झालेलं आहे. त्यांच्या व्हायब्रेशन्स पण आपण लक्षात ठेवायच्या, त्या घ्यायच्या लक्षात. श्री माताजी, आमच्यातील लक्ष्मी तत्व सदैव जागृत राहू द्या. पूर्ण लक्ष नाभीवर ठेवायचं. श्री माताजी, आपल्या परमकृपेत आमच्यातील लक्ष्मी तत्व सदैव जागृत ठेवा. लक्ष्मी माता, कृपा करून आम्हाला क्षमा करा व आपल्यातील सर्व गुण आमच्यामध्ये येण्याची शक्ती द्या. लक्ष्मी माता, कृपा करून आम्हाला आपल्यासारखे संतुलित बनवा, संतुलित व्यक्तिमत्व बनवा. लक्ष्मी जशी कमळामध्ये उभी आहे संतुलन घेऊन, अगदी तशी संतुलन आमच्यामध्ये यावं म्हणून आपण लक्ष्मीला प्रार्थना करतोय. श्री लक्ष्मी माता, कृपा करून आमच्यातील जलतत्व जागृत होण्याची शक्ती द्या. लक्ष्मी जी आहे ती जलतत्वातून वर आली. म्हणून आपण ज्या वेळेला जलतत्वात ध्यान करतो किंवा आपल्या शरीराच्या भोवताली जे जलतत्वाचं वलय आहे ते जागृत होण्यासाठी लक्ष्मीचं जे तत्व आहे ते जागृत होणं महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या हातामध्ये जे व्हायब्रेशन्स आता वाहत आहेत ते लक्ष्मीच्या व्हायब्रेशन्स आहेत. आता ते लक्षात ठेवायचं कशा प्रकारे आहेत ते. जलाच्या व्हायब्रेशन्स म्हणतो आपण. जल जसं पाण्यात आपण हात घातल्यावर, बोट घातल्यावर कसं जाणवतं, तशा व्हायब्रेशन्स यायला चालू होतात. ते लक्ष्मी तत्वाच्या किंवा लक्ष्मीच्या व्हायब्रेशन्स. म्हणजे प्रत्येक देवी देवतांच्या व्हायब्रेशन्स वेगळ्या कशा आहेत हे समजायला चालू होतं आपल्याला, पण सूक्ष्मात केल्याशिवाय कळत नाही. श्री लक्ष्मी माता, कृपा करून आमच्यातील 10 लक्ष्म्या जागृत होऊ द्यात. जे लक्ष्मीचं जे तत्व आहे ते 10 लक्ष्मी आहेत तिथं आतमध्ये. त्या 10च्या 10 लक्ष्मी जर जागृत झाल्या तर आपल्याला परिपूर्णता प्राप्त होते. अवधूत होतो आपण. अवधूत चिंतन, अवधूत, त्याला अवधूत झालो म्हणतात. ते लक्ष्मी तत्व जागृत झालं की होतं. श्री माताजी, कृपा करून आम्हाला औदार्य द्या, उदारता द्या, दान देण्याची क्षमता द्या. हे लक्ष्मी तत्वामध्ये येतं. कंजूस कोण असतील ते लक्ष्मीपती नाहीत किंवा लक्ष्मी तत्व त्यांच्यात जागृत नाही. दान तुम्ही चैतन्याचं पण देऊ शकता. हे चैतन्य आपल्यामध्ये आहे ते आपण दान देतो. दुसऱ्याला जागृती देताना देखील हे चैतन्याचं दान देतो. दुसऱ्याचं आरोग्य ठीक करण्यासाठी
चक्र ठीक करतो आपण, ते चैतन्य आपण दान देतो दुसऱ्याला. ते लक्ष्मी तत्वाचा गुण आहे की दुसऱ्याला व्हायब्रेशन्स देणं, त्याची चक्र ठीक करणं, त्याचे आजार बरं करणं, हे लक्ष्मी तत्वातले गुण आहेत. आणि लक्ष्मी तत्व जागृत झाल्यानंतरच चैतन्य व्हायला चालू होतं जोरदार, आणि देण्याची पण उद्युक्त होतो आपण, देण्यासाठी चैतन्य. हे महत्वाचं आहे. आता लक्ष्मी तत्वातनं आपण हळूहळू वरती यायचं आहे, अनाहत चक्रापर्यंत यायचं आहे, शिस्तीत यायचं. अनाहत मधून आपण विशुद्धीमध्ये यायचं आहे. पूर्ण लक्ष विशुद्धी चक्र, शिस्तीत द्यायचं, लक्ष केंद्रित करायचं. प्रत्येक चक्रावरती लक्ष्मी तत्व आहेच, आणि ते सर्व लक्ष्मी तत्व मिळून महालक्ष्मीचं तत्व रूपांतरित होतं. ते मध्य मार्ग. विशुद्धीतून आज्ञेमध्ये यायचं, आज्ञेतून सहस्त्रार, शिस्तीत यायचं, आणि सहस्त्रार मधून वरती 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 यायचं. आपल्याला आपल्या व्हायब्रेशन्स मध्ये काय फरक पडतो बघायचं. हे महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी आपण चित्त देऊ तिथं चित्त गेल्याबरोबर व्हायब्रेशन्स मध्ये बदल घडतो. इकडेही अलर्ट पाहिजे, आपण लक्ष देता आलं पाहिजे. लक्ष हळूहळू सहस्त्रारच्या वरती द्यायचं आहे आपल्याला, हळूहळू वरती यायचं आहे. म्हणजे आपण आता महालक्ष्मी तत्वामध्ये उतरतो. आता त्याच्या व्हायब्रेशन्स आपल्याला हाताच्या बोटातून व्हायला लागतील. मध्य मार्गातल्या व्हायब्रेशन्स त्या कशा आहेत ते पण लक्षात घ्यायचं. महालक्ष्मी तत्व या सागरामधून 14 रत्न बाहेर आली. ती 14 चक्र आहेत आपल्या शरीरामध्ये, 7 आणि 7, शस्त्रारच्या वरती 7, अशी 14 चक्र आहे. म्हणजे हे महालक्ष्मी तत्वातलंच आहे ना सगळं. म्हणून जलतत्व आपल्यातलं जागृत होणं अत्यंत महत्वाचं आहे. जसं आकाश तत्वामध्ये जातो तसं जलतत्वाचं पण आपल्याला समजणं आवश्यक आहे. त्यासाठी लक्ष्मी तत्व मध्य मार्ग सोडायचं नाही, मध्य मार्गामध्येच राहता आलं पाहिजे. पूर्ण लक्ष आता हळूहळू आकाश तत्वापर्यंत जायचं आहे आपल्याला, शिस्तीत शिस्तीत. आकाश तत्व, आकाश तत्वातले व्हायब्रेशन्स आपल्या लक्षात आलेले आहेत, ते कळतं. लगेच चैतन्यावरती लक्ष ठेवायचं. खरोखर आकाश तत्वात गेलो का आपण बघायचं. आकाश तत्वातून जरा जरा वरती 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 जलतत्व आहे, त्याच्यावर जाता येते का बघायचं. कारण आता नाभी चक्रातून आपण वर आलोय, लक्ष्मी तत्वातून आलोय, तर त्या जलतत्वामध्ये जायचं. वायू तत्वाच्या बाहेर जलतत्वाचं वलय आहे. देहाच्या भोवतानी जसं जड आहे देह, त्याच्या भोवतानी वायू तत्वाचा देह, आणि त्या वायू तत्वाच्या भोवती जलतत्वाचा देह, असं ते गणित आहे. म्हणजे हे वलय आहे, ते ही देह आहेत. जसं मृत्यू झाल्यानंतर फक्त जड देह आपल्याला दिसतो, बाकीचे देह इथून निघून जातात, ते नष्ट होत नाहीत. ते आपल्या भोवतानीच असतात, आपल्या भोवतीच असतात, त्याचं वलय. म्हणून हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आकाश तत्वाच्या वरती जलतत्व आहे, त्या ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न करूया. लक्ष आकाश तत्व आणि जलतत्वावरती ठेवूया. एक 10 मिनिटं आपण त्या अवस्थेत बसायचं आहे. आकाश तत्व आणि जलतत्व असं लक्ष देत बसायचं आहे 10 मिनिट. तिथे एका माणसावर मला 5-5 महिने लागतात, हात मोडतात माझे. तेव्हा इतक्या लोकांना सहयोगात काय आम्हाला मिळालं हे समजत नाही. एकदा गगनगड महाराज त्यांना भेटायला पुष्कळशी सहयोगी गेले होते. तर गगनगड महाराजांनी त्यांना सांगितलं की मला एकंदर 21,000 वर्ष लागले व्हायब्रेशन्स येण्याला.
मी पहिल्यांदा बेडूक होतो तेव्हापासून मला सगळं आठवत आहे. आणि बेडकापासून हळूहळू मी मानव झालो तेव्हापर्यंत मी परमेश्वरालाच म्हणत होतो की परमेश्वरा मला कसं तरी करून चैतन्य दे. करता करता मानव झाल्यावर सुद्धा मी फार तपश्चर्या केली. अनेक हजारो वर्ष तपश्चर्या केली. म्हणजे 21,000 वर्ष तुम्ही बघा म्हणजे किती असतात ते. आणि मानव बनून सुद्धा मी म्हणे 12,000 वर्ष तपस्या केली. आणि 12,000 वर्षानंतर आता 2 जन्मापूर्वी मला व्हायब्रेशन साठायला लागले. तेव्हा आता हे 3रा जन्म माझा व्हायब्रेशनचा असल्यामुळे याची मला महानता आणि मोठेपणा माहिती आहे. तुम्हाला माताजीने असं फुकटात दिलेलं आहे. जेव्हा मी त्यांना पुष्कळदा विचारतो की तुम्ही अशी कशाला फुकटात सर्वांना वाटत चालले, त्यांना काही अक्कल तरी आहे का, त्यांना काय म्हणते. तर माताजी म्हणतात की आमची मर्जी असं समजा तुम्ही. ते आपल्या हसून असं सांगतात पण तशी गोष्ट नाही. वेळ आलेली, देण्याची वेळ आली. देण्याची वेळ आली म्हणजे सर्वांना द्यावंच लागणार. वेळही आलेली आहे. परत परमेश्वरालाही विवेचना पडलेली आहे की जर आता या लोकांना पार नाही केलं तर मात्र सर्वनाश होणार आहे. संबंध जे काही विश्वातली सृष्टी आहे ती माणसावर आधारित आहे. जर माणसाचा सर्वनाश झाला तर परमेश्वराच्या सर्व या सृष्टीचा सर्वनाश होऊन व्यर्थ होईल. म्हणून ही वेळ आलेली आहे. आणि ह्या बहारीच्या वेळेत तुम्ही अनेक लोक पार होता. पण तरी सुद्धा ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती समजून ठेवली पाहिजे की आम्हाला जर ही विशेष देणगी मिळालेली 7,000 माणसं पटापट पार होतात. पण तिथे एका माणसावर मला 5-5 महिने लागतात. हात मोडतात माझे. तेव्हा इतक्या लोकांना सहयोगात काय आम्हाला मिळालं ते समजत नाही. एकदा गगनगड महाराज त्यांना भेटायला पुष्कळशे सहयोगी गेले होते. तर गगनगड महाराजांनी त्यांना सांगितलं की मला एकंदर 21,000 वर्ष लागले व्हायब्रेशन्स येण्याला. मी पहिल्यांदा बेडूक होतो तेव्हापासून मला सगळं आठवत आहे. आणि बेडकापासून हळूहळू मी मानव झालो तेव्हापर्यंत मी परमेश्वरालाच म्हणत होतो की परमेश्वरा मला कसं तरी करून चैतन्य दे. करता करता मानव झाल्यावर सुद्धा मी फार तपश्चर्या केली. अनेक हजारो वर्ष तपश्चर्या केली. म्हणजे 21,000 वर्ष तुम्ही बघा म्हणजे किती असतात ते. आणि मानव बनून सुद्धा मी म्हणे 12,000 वर्ष तपस्या केली. आणि 12,000 वर्षानंतर आता 2 जन्मापूर्वी मला व्हायब्रेशन साठायला लागले. तेव्हा आता हे 3रा जन्म माझा व्हायब्रेशनचा असल्यामुळे याची मला महानता आणि मोठेपणा माहिती आहे. तुम्हाला माताजीने असं फुकटात दिलेलं आहे. जेव्हा मी त्यांना पुष्कळदा विचारतो की तुम्ही अशी कशाला फुकटात सर्वांना वाटत चालले, त्यांना काही अक्कल तरी आहे का, त्यांना काय म्हणते. तर माताजी म्हणतात की आमची मर्जी असं समजा तुम्ही. ते आपल्या हसून असं सांगतात पण तशी गोष्ट नाही. वेळ आलेली, देण्याची वेळ आली. देण्याची वेळ आली म्हणजे सर्वांना द्यावंच लागणार. वेळही आलेली आहे. परत परमेश्वरालाही विवेचना पडलेली आहे की जर आता या लोकांना पार नाही केलं तर मात्र सर्वनाश होणार आहे. संबंध जे काही विश्वातली सृष्टी आहे ती माणसावर आधारित आहे. जर माणसाचा सर्वनाश झाला तर परमेश्वराच्या सर्व या सृष्टीचा सर्वनाश होऊन व्यर्थ होईल. म्हणून ही वेळ आलेली आहे. आणि ह्या बहारीच्या वेळेत तुम्ही अनेक लोक पार होता. पण तरी सुद्धा ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती समजून ठेवली पाहिजे की आम्हाला जर ही विशेष देणगी मिळाली. 7,000 माणसं पटापट पार होतात. पण तिथे एका माणसावर मला 5-5 महिने लागतात. हात मोडतात माझे. तेव्हा इतक्या लोकांना सहयोगात काय आम्हाला मिळालं ते समजत नाही. एकदा गगनगड महाराज यांना भेटायला पुष्कळशे सहयोगी गेले होते. तर थोडीशी मेहनत करायला पाहिजे. आणि लक्षात घ्या एक दिवस तरी काढून एक आपलं सेंटर जिथे आपल्याला चालवायचं असेल, जिथलं तुम्हाला पटत असेल तो घेऊन तुम्ही तिथे जाऊ शकता. बायकांनी जावं, तिथे थोडीशी गाणी म्हणावी, लोकांना बोलवावं. भजनाचे आणि पुष्कळ लोक येतात. बायकांनी जर भजनं म्हटली जाऊन तर पुष्कळ लोक आकर्षित होतील. भजनाचा प्रोग्राम आहे या म्हणून. जर तुम्ही एका आठवड्यात 1 दिवस जरी गेलात तरी सुद्धा पुष्कळ कार्य होण्यासारखं आहे. आपापसात वाटून घ्यावे वेगळं वेगळं कार्य. सहयोगाला 2 अंग आहेत की आतून आपली कुंडलिनी आधी वाढवली पाहिजे, कुंडलिनी उचलली पाहिजे. त्याच्यासाठी ध्यान केलं पाहिजे. पण दिवा लावून करायचं काय? जर दिवा लावून तुम्ही कुठेतरी अंतराळात ठेवला त्याचा फायदा काय?
ख्रिस्तानी असं स्पष्ट म्हटलंय की दिवा लावून कोणी दिवठणी खाली ठेवत नाही, त्याच्यावर ठेवत, मापाखाली ठेवत नाही. तसंच आहे की हा तुमचा जो दिवा परमेश्वराने लावून दिलेला आहे त्याचा प्रकाश तुम्हाला दुसऱ्यांना दिला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही याचा प्रकाश दुसऱ्यांना द्याल तेव्हाच तुम्हाला खरोखर आनंद मिळेल. आणि त्या आनंदाचं एक सर्कल असतं. आता मी सृष्टीमध्ये जर आपल्याला समजावून सांगितलं तर लक्षात येईल. सृष्टीमध्ये कसं सर्कल आहे की आता तुम्ही एक बी पेरलं समजा, किंवा आता हे तुमचं शेत तयार झालं. हे शेत तयार झालं, ह्या शेताची पानं किंवा झाडाची पानं गळून पडतात. ते कशाला? कारण त्याच्यामध्ये नायट्रोजन असतं. ते नायट्रोजन परत पृथ्वी तत्वात गेलं पाहिजे. बरं, परत झाडाची पानं का गळून पडायची? कारण हिवाळ्यामध्ये सूर्य कमी असतो म्हणून ते गळून पडतात. आणि गळून पडल्यानंतर तो सूर्य जो असतो तोही त्या जमिनीला चांगला तापवतो. त्याच्यानंतर ती जी पानं गळून पडतात त्याच्या ज्या नायट्रोजननी प्लावित झालेल्या भूमी आहेत त्या परत सकस होतात. त्याला सकसपणा आला म्हणजे परत त्याच्यामध्ये तुम्ही चांगली लागवड करू शकता. तसंच सहयोगाचं की तुम्ही आपल्यामध्ये आधी शक्ती संचय केला आणि आपली शक्ती वाढवून घेतली, तुमच्यामध्ये शक्ती आली, त्याने तुम्ही स्वतःला उत्तम करून घेतलं, तुमच्यामध्ये सवयी सुटल्या, तुम्ही अगदी स्वतःचे कर्णधार झाले. त्याच्यानंतर मग दुसऱ्यांना दिलं की ते जे दिलेलं आहे ते परत आपल्याला मिळतं. जसे समुद्रातनं ढग उठून आकाशात जातात, एवढी मेहनत कशाला? ते सगळ्या जगाला पाणी देतात आणि त्याच्यानंतर नद्यात परत त्या समुद्रात देतात. तसंच आहे, जे तुम्ही देता ते सगळ्यांचं भलं करून जसंच्या तसं परत तुम्हाला मिळतं. आणि त्याचा जो आनंद आहे ते बघण्याचं ते दृश्य म्हणजे ते तुमचं व्यक्तित्वच आहे. तुम्ही जे करता त्याचं बाहेर व्यक्तित्व दिसतंय की तुम्ही हे काय भलं केलं ते तुम्हाला दिसणार कसं? हा तुमचा जसं काही आरसा आहे, तुमच्या जीवनाचा आरसा आहे की तुम्ही कसं बाहेर ते केलेलं आहे. पण त्यात मुख्य म्हणजे शुद्धपणा पाहिजे. मी काहीतरी शिष्ट आहे, मी काहीतरी चिडचिड करू शकते, मी काहीतरी बोलू शकते, किंवा माझ्यामध्ये काहीतरी विशेष एक वक्तृत्व आहे, किंवा माझ्यामध्ये फार पांडित्य आहे, किंवा मला फार काहीतरी जास्त येतं, मला कलाकार आहे, काही पण अशी कल्पना असली की काही होणार. मी फक्त एक सहयोगी आणि परमेश्वराच्या मी कार्यालय निघालो, मला वेळ नाही इतर गोष्टी करण्याला, मी परमेश्वराच्या कार्यालय निघालो. हे परमेश्वराचं कार्य मी करत आहे, ते सगळ्यात महत्वाचं कार्य, त्या पलीकडे काहीच महत्वाचं नाही असं ठरवून जर तुम्ही निघाला आणि त्या समजूतदारपणाने जर तुम्ही स्वतःचं चित्र कसं बनवायचं बा उत्तम बनलं पाहिजे, काय दोष नसतो. स्वतःकडे बघत राहायचं सारखं. आरशात आपण बघतो काय कुठे काही लागलं तर नाही इकडे तिकडे, तसं बघत राहायचं की कुठे काय झालं तर नाही, आम्हाला कुठे काय लागलं तर नाही, आम्ही कुठे स्वार्थ करत नाही, कुठे स्वतःला चुकवत तर नाही. म्हणजे दुटप्पी करून सहयोग चालत नाही. I'm just telling them, with hypocrisy, with a double standard, you cannot manage such. You cannot cheat yourself. You cannot cheat others. Cheating is not allowed. If you do cheating, you will cheat yourself. Kundalini. Kundalini knows everything. तेव्हा थोडीशी हिंमत करायला पाहिजे, थोडीशी मेहनत करायला पाहिजे आणि लक्षात घेतलं पाहिजे की अशी सुसंधी कधीच कुणाला लाभलेली की परमेश्वराचं कार्य करायचं, परमेश्वराची शक्ती मिळवायची आणि परमेश्वराच्या साम्राज्यात आनंदात राहायचं, असं तिन्ही कधी मिळालं नाही. परमेश्वराला लोक 3 गोष्टी मागतात. सामिप्य म्हणजे तुमच्या जवळ असू द्यावे, सालोक्य तुम्ही दिसले पाहिजे, आणि तुमचा सहवास घडला पाहिजे. हे तिन्ही तर झालंच आमच्या आल्यामुळे, आपोआप झालं. पण आम्ही एक चौथी वस्तू तुम्हाला दिली, एक फार महत्वाची चौथी वस्तू आम्ही तुम्हाला दिली, ते म्हणजे तादात्म्य. आमच्या हृदयात आम्ही बसवून घेतलंय तुम्हाला.
काही काही सहयोग इतके चांगले आहेत की त्यांच्या नुसता विचार मनात आला की आनंदाच्या नुसते मला असं वाटतं की सागरात मी पोहायला लागले. आणि काही काही सहयोग इतके की विचारच नको रे बाबा त्यांचं असं वाटतं. तेव्हा या चारही गोष्टी तुम्हाला सहयोगात मिळाल्या त्या कोणालाही मिळाल्या नाही. कोणाला सालोक्य मिळालं, कोणाला सामिप्य मिळालं, कोणाला सान्निध्य मिळालं, पण तादात्म्य फार कमी लोकांना. ज्यांना तादात्म्य मिळालं त्यांना पहिले तिन्ही वस्तू मिळाल्याच नाही, नुसतं तादात्म्य मिळालं. त्यांनी परमेश्वराला कधी पाहिलं नाही, त्याच्या समीप आले नाही आणि त्याचा सहवास मिळाला नाही. फक्त त्यांनी तादात्म्याचं सगळं पाहून मिळवून घेतलेलं होतं. पण आता हे सगळं तुम्हाला मिळाल्यानंतर केवढी उन्नती व्हायला पाहिजे आपली. पण त्या लोकांची गोष्ट अशी होती की त्या हजारो वर्षापासून परमेश्वराला शोधतच होते. सुखरूप फार होती आणि तुमची पुण्याई असलीच पाहिजे म्हणा, त्याशिवाय होणार नाही. पण ह्या जन्मात आता आपण पुण्य केलं पाहिजे. पूर्वजन्मात आपण जी कर्म केली त्याच्यामुळे आपल्याला त्रास झालेला ही गोष्ट खरी कबूल. आम्ही पूर्वजन्मात जर चांगले वागलो असतो तर आम्हाला एवढा त्रास झाला नसता. पण आता ह्या जन्मात आणखी मूर्खपणा केला तर पुढल्या जन्मात काय होणार आहे की साक्षात तुम्हाला आदिशक्तीने सगळं दिल्यावर सुद्धा तुम्ही अशा मूर्खपणाने वागले तर पुढल्या जन्मात तुमचं काय होणार आहे ते मला चित्र दिसत नाही. कारण इतकं भेसूर आहे ते काय होणार. कारण असं कधी झालं नाही, इतकं कधी परमेश्वराने दिलंच नाही, इतकं कधी कोणी मिळवलंच नाही. आणि ह्यावरही तुम्ही अशा रीतीने वागले तर काय होणार ते मला चित्र समजत नाही, म्हणजे लक्षातच येत नाही कसं बघायचं ते. कारण तसं कधी झालंच नाही. आणि म्हणून फार त्याची गरज आहे की डोळ्यावरचा पडदा काढून सहयोगामध्ये रत झालं पाहिजे. अहंकाराचा पडदा विशेष. हे लोक तुमच्यापेक्षा पुष्कळ जास्त शिकलेले, फार श्रीमंत, अत्यंत कर्तबगार लोक आहेत. पण त्यांच्या लक्षात येत आणि तुमच्या येत नाही. कारण बुद्धीला तीव्रता नाही, शुद्धता नाही. शुद्ध बुद्धी असायला पाहिजे, बुद्धी शुद्ध असायला पाहिजे. बुद्धी उलटीकडे का जाते, कारण शुद्ध नाही, शुद्ध बुद्धी पाहिजे. एकदा शुद्ध बुद्धी तुम्ही उतरले म्हणजे गोष्ट लक्षात येईल. आणि मी असं का करतो बाबा, मला असं का सुचत नाही, असं माझं ठीक का मी करून घेत नाही असं वाटेल. आणि मग लगेच तुम्हाला ती शक्ती येईल आणि स्वतःला तुम्ही उत्तमोत्तम करून घ्या. सहयोगाचे अनेक नियम आहेत, ते फार सोपे आहेत, काही कठीण आहे. तुम्हाला काही विशेष करावं लागणार नाही, ते तुम्ही पाळावेत. पण सर्वात मुख्य म्हणजे ज्याला म्हणतो आपण लगन, कोणत्या गोष्टीच्या मागे त्याला चिकाटी. पण चिकाटी शब्दामध्ये थोडस तरी असं वाटतं की जरासा त्रास आहे. पण लगन शब्द असा सुंदर आहे की त्याला लागले आता. तेव्हा आपल्याला स्वच्छ ठेवलं पाहिजे, रोज ध्यान केलं पाहिजे. आणि आपण आज ध्यान केलं ह्याचं आपण दुसऱ्यांना काय दिलं, परमेश्वराने हा मेवा दिला सुखाचा, आपण दुसऱ्याला काय दिलं असा विचार केला पाहिजे. कोणाही जवळ आपले मोठे मोठे साधू संत झाले, कुणी श्रीमंत नव्हते, अवतार सोडा, पण बाकी साधू संतांजवळ कुठे एवढे पैसे होते. पण सगळ्यांनी केवढं दान देऊन ठेवलेलं आहे आणि मागितलं काहीच नाही देवाकडनं. तसंच आपण झालं पाहिजे. थोडस अंगाला तस होतो, कधी त्रास होतो, काही होतं, काय हरकत आहे, देवाचं काम करतो. देवाच्या कामासाठी लोकांनी किती आला पैसे उचलले. आणि आता सगळं माहित असून सगळं समजून आपण नाही केलं तर आपलं काय होणार आहे, मला ते समजतच नाही काय होणार आहे. म्हणजे अजून त्याचं चित्र रेखाटू शकत नाही, म्हणजे भयंकरच प्रकार होणार आहे तो, असं दिसतंय मला. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. ध्यान धारणा रोज करायची, मुलांना करायला लावायचं आणि स्वतःची प्रगती करून घ्यायची आणि सन्मार्गात राहायचं. वरून आपण थोडस खाली यायचं आता.
हळूहळू आपले डोळे उघडायचे आहेत. श्रीमाता यांच्याकडे बघायचं आहे आपल्याला. बघायचंय श्रीमाता यांच्याकडे. लक्ष सहस्त्रारच्या वरती आणि आपल्या जड देहाच्या बाहेर जिथं आपलं जे सूक्ष्म देह आहे वायू तत्वाचा, तिकडे लक्ष केंद्रित करायचं. जसं आपण जर्किन घातल्यानंतर जाणवतं आपल्याला, तशा प्रकारे तो देह आहे, त्याचं वलय आहे आपल्या देहाच्या भोवतानी. ते वायू तत्वाच्या देहावरती पण लक्ष ठेवायचं, डोळे उघडे ठेवून, आणि सहस्त्रारच्या वरती आणि दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. कुठली स्थिती आपल्याला प्राप्त झाली हे आपण बघायचं. तर श्रीमातांना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत आपण बंधन घेऊया. आपल्या हातामध्ये चैतन्य आहे हे न विसरता या चैतन्याची गुंफण करत करत बंधन घ्यायचं आहे आपल्याला. लक्ष चैतन्याकडे द्यायचं, हाताकडे नाही. हात माध्यम आहे, चैतन्याकडे लक्ष देणं आहे. शिस्तीत 3 गाठी मारल्या आपण चैतन्याच्या. परत कवच घेताना डावीकडून डोक्यावरून हात उजवीकडे, कवच तयार झालं. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे. लक्ष कवचाकडे द्यायचं अशा वेळेला, हाताकडे नाही द्यायचं. साध्य काय तिकडे लक्ष द्यायचं. जे काय साध्य होते, जे काय चैतन्याचं कवच तयार होते भोवतानी, तिकडे लक्ष केंद्रित करायचं, हाताकडे द्यायचं नाही लक्ष. दृष्टी बदलता आली पाहिजे, आत्मदृष्टी. उद्या आपण दिवसभर सहस्त्रारच्या वरतीच राहायचं आहे आणि लक्ष जे आपण वलय, जे आपल्या देहाच्या भोवतानी जे वायू तत्वाचं वलय आहे, तिकडेही लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या भोवतानीच आहे ते, शरीराच्या भोवतानी ते जे काय वलय आहे वायू तत्वाचं, त्या वलयाकडे लक्ष द्यायचं आहे आणि सहस्त्रार चक्राच्या वरती आकाशात लक्ष केंद्रित करायचं आहे. जय श्री माताजी.